हॅलो गाईज, सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार। माझ्या मित्रमैत्रिणींना ज्यांना ब्लाऊज शिकायची खूप आवड आहे पण काही कारणास्तव ब्लाऊज जमत नाही किंवा घराच्या बाहेर निघणं नाही होत, याच्यासाठी मी खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी प्रत्येक साईजचे ब्लाऊज कटिंग आणि भरपूर काही गोष्टी सांगणार आहे। आपण आता शिवणार आहोत 32 साईजचा कटोरी ब्लाऊज। त्याची लांबी आहे 13 मध्ये प्लस 1 करायचं, कारण की वरती शिलाई मार्जिन जाते अर्धा इंचीची, म्हणून त्यात 13 + 1 म्हणजे 14ची घ्यायची। 32चा चौथा भाग हा चौथा भाग काढायचा, 8 येतो, प्लस त्याच्यात 2 करायचे, 8 + 2 म्हणजे 10, आणि बगल 5ची आहे। समोरचा गळा हा 6चा आहे आणि मागील गळापट्टी 3ची आहे। शोल्डर हे 10चा आहे, तर 10चं शोल्डर असल्यावर त्याचं अर्ध करायचं म्हणजे 5, आणि बाई आहे 5ची, आणि बाईची फिटिंग आहे दंडगेर 10चा, तर त्याचा 5 करायचा। चला मग आता आपण ब्लाऊजची कटिंग करूया। ब्लाऊजची आकृती काढून आपण त्याची कटिंग करू। 32 साईजचे ब्लाऊज कटिंग। त्याच्यासाठी आपण पेपर घेतला आहे। आता आपण स्केलनं रेख काढून घेणार आहोत। लांबी 13 आहे, अर्धा इंची मार्जिन पकडून खाली घेतली, अर्धा इंची 13 आहे, तर आपण आता इथे 14 घेणार आहोत। ठीक आहे, बघून घ्या, 1 ते 14। ठीक आहे, शोल्डर आहे आपलं 5चं, दहा होतं तर अर्ध 5 घेणार आहोत आपण। गळा रुंदी घ्यायची 2 याच्यासाठी घ्यायची की शोल्डर उतरत नाही। इकडे 2चं घेतले की ही बरोबर शोल्डर पट्टी ही 3ची भरते, बरोबर 3ची भरते। आणि बगल घ्यायची, बगल कितीची आहे? बगल ही 5ची आहे, तर शोल्डर पट्टीपासून इथे खाली बगल घ्यायची, सरळ रेख आखून घ्यायची। आता आपण इथे घेणार आहोत 1.5 इंच। 1.5 इंच घ्यायचं नाही मात्र, कारण की 1.5 इंच घेतल्याने मागे फुगा बनतो, त्याच्यामुळे आपण 1.25 घेऊ। मी 1.25 घेतलेला आहे आणि याला राऊंड करायचं आहे। आपले मागची हे गळा मोजून असा घ्यायचा असेल तर आपण या पण पद्धतीने घेऊ शकतो, किंवा खालून भाग मोजूनही सुद्धा घेऊ शकतो, गळापट्टी असंही घेऊ शकतो, म्हणजे वरचा येणारा गळा हा व्यवस्थित येतो। त्याच्यामुळे आपण गळापट्टी घेणार आहोत। गळापट्टी आहे 3.5ची, तर आपण 4ची किंवा 4.25ची घेऊ शकतो, कारण की अर्धा इंच मार्जिन हे शिलाईमध्ये जाते, त्याच्यामुळे आपण 3.5 होते तर 4ची घेतली। आता इथे आपल्याला राऊंड शेप काढायचा आहे। डीप मध्ये असा छानसा गोल राऊंड मध्ये आपण मागच्या गळ्याचा आकार देणार आहोत। आता हा झालाय आपला भाग, आपली ही मागचा बॅक साइड तयार झालेला आहे। हे बघा, खाली आपण 8 घेतलं होतं, प्लस त्याच्यात 2 घेतलं, म्हणजे टोटल 10ची घेतली होती मार्जिन। आता आपला मागचा भाग झालेला आहे तयार। आता आपण ते कटिंग करणार आहोत।
हा बघा, आपला मागचा भाग छानसा तयार झालेला आहे. बॅक साईड हा आपला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण फ्रंट भाग तयार करणार आहोत. सेम माप तसंच घ्यायचं. आठ होते तर प्लस 8 मध्ये 2 इंच म्हणजे 10 घेतलं. 10 आणि लांबी तेवढीच 13 + 1 14ची घ्यायची. शोल्डर देखील तितकंच 10 आहे तर 5चं घ्यायचं. गळा रुंदी 2ची, बगल 5ची. आपण मागच्या भागामध्ये 1.5 इंचानी किंवा 1.25 इंचानी वाढवतो आणि समोरच्या भागाला फक्त 1 इंच किंवा 1 इंचापेक्षा कमी घ्यायचं, जेणेकरून फुगा हा पडणार नाही. आणि व्यवस्थित आतमधनं राऊंड असा द्यायचा, गोल आकार द्यायचा. 1 पेक्षा कमी घ्यायचं. समोरचा गडा, फ्रंट गडा 6चा आहे तर आपण 6 वर मार्जिन करणार आहोत. हे बघा, गडापट्टी, शोल्डरची पट्टी ही 3ची आलेली आहे आणि गड्याची रुंदी 2 आहे. इथून राऊंड आकार करून घ्यायचा, 1 इंचीचा घेऊन किंवा 1.25 इंचीचा घेऊन. कटोरी ही आपली 5ची आहे आणि क्रॉसपट्टी घ्यायची. ती इथून 3ची घ्यायची खालच्या भागावरून. इकडे 3ची, इथे 3ची घेतलेली आहे आपण, बघू शकता. आणि इकडे घेतली आहे 2.5ची. आता हे व्यवस्थित असं राऊंड जोडून घ्यायचं. कटोरीचा साईज 5चा आहे तर आपण इथे 5चा हे देणार आहोत टक्स. आणि इथून 1 इंचीनी 1 इंच घेणार आहोत. इथे वरती डॉट 1 इंचाचा घेतलेला आहे आणि इथे खाली 5 इंचाचा घेतलेला आहे. इकडून घ्यायचा आहे आपल्याला 2.5 किंवा 2.25 इंच. हे बघा, अशी आपली आकृती तयार होईल. चला आपण क्रॉसपट्टी अगोदर कापूया. ही झाली आपल्या 32 साईजची कटिंग. ही झाली आपली क्रॉस पट्टी. दोनचा गडा रुंदी घेतल्याने शोल्डर हे उतरत नाही आणि खूप छान असं ब्लाउज फिटिंगला बसते. आता ही आपली कटोरीचा भाग आहे, पण याला ठेवून आपल्याला कटोरी कापावं लागते.
आता करणार आपण वरच्या भागाची कटिंग. याला मराठीमध्ये मुंडा असे म्हणतात. हे बघा, ही झाली आपली कटिंग तयार. आता ही जी आपण कटोरी कापली आहे याला ठेवून आपल्याला दुसरी कटोरी कापावं लागते. आता मी हिचं माप घेऊन घेणार. अगोदर हिला इथे कागदावर काढणार. आता मी ही आकार कापून घेतलेला आहे, कटोरीवर आखून घेतलेला आहे. आता इथे समोर मी 1 इंचीने 1 इंच घेणार. इथे हुकपट्टीच्या साईडने इथनं तिरची लाईन ओढणार. इकडे घेणार 1.5 इंच. इथे 1.5 इंच घेणार, हे बघू शकता तुम्ही. आणि इथे घेणार 1/2 इंच. आता हे बरोबर 1.5 इंचाला जॉईन करणार. इकडनं पण जॉईन करणार. आता टोटल लेंथ आहे याची 7.5. 7.5चं अर्ध करायचं आहे इथे. याचा मध्यबिंदू काढून घ्यायचा आणि इथे घ्यायचं 1.5 इंच. बरोबर इथनं मोजून इथे व्यवस्थित 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि असं व्यवस्थित आखून घ्यायचं. इकडनं पण व्यवस्थित आकार देऊन द्यायचा. आता ही झाली आपली कटोरी तयार. आता हिला कट करायची. 32 साईजची कटोरी आहे आणि एकदम परफेक्ट आहे. आता इथनं याचा मध्यबिंदू घ्यायचा. या कटोरीला असं फोल्ड करायचं. याचा मध्यबिंदू घ्यायचा आणि खाली घ्यायचं 1.5 इंच. दीड इंच असं घ्यायचं आणि इथनं घ्यायचं 2.25. 2.25 माप 32 साईजला एकदम परफेक्ट आहे. 2.25चा टक्स घ्यायचा येते. खालून 1.5 इंचाचा आणि वरतून 2.25 इंचाचा.
अशी आपली ही कटोरी तयार होते, अगदी परफेक्ट। हा झाला आपला बॅक साईड। हा हे बॅक साईड आहे, हा मागचा भाग। ही आहे बगल 32 साईडचा बॅक भाग, म्हणजे मागचा भाग। ही बगल 32ची, ही कटोरी 32ची आणि ही क्रॉस पट्टी 32 साईजची। अगदी सुंदर बसते कटिंग झाल्यावर। तुम्हाला कसं वाटलं? अगदी साधी आणि सोपी पद्धत। मला कमेंट्स करा आणि नक्कीच सांगा। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।